आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळमधील विकास कामांना गती मिळण्याची चिन्ह शिरोळ शहरात सध्या एक वेगळंच चित्र पाहायला मिळते। विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले नेते आता विकास कामांसाठी एकाच मंचावर आलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे राजकारणात विरोध पण विकासात एकमत अशी भन्नाट परिस्थिती शिरोळकर अनुभवत आहेत। शिरोळ तालुक्याचे आमदार व माजी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि दत्त सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव दादा पाटील तसेच राजर्षी शाहू आघाडीचे प्रमुख अमरसिंह माने पाटील आणि शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलचे प्रमुख शिरोळ शहराचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव हे सर्व नेते एकत्र आल्याचं चित्र आज शहरात पाहायला मिळालं। शिरोळमधून जयसिंगपूरकडे जाणाऱ्या मार्गावर कारखाना पहिला स्टॉप येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पिकअप शेडचं उद्घाटन मोठ्या उत्साहात झालं। विशेष म्हणजे या शेडला दत्त सहकारी साखर कारखान्याचे स्वर्गीय सारे पाटील यांचे नाव देण्यात आले आणि उद्घाटन त्यांच्या सुपुत्राच्या हस्ते म्हणजे श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते झालं। शिरोळचे नेते अनिल कुमार यादव यांच्या पाठपुराव्यानंतर श्रीनगर प्रभाग क्रमांक येथे आणखीन एका पिकअप शेडचं भूमिपूजन झालं। येथे माजी स्वीकृत नगरसेवक दयानंद जाधव यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आलं, तर कुदळ मारण्याचा मान अमरसिंह माने पाटील भैया व नगरसेविका विदुला यादव यांना देण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक विराज सिंह यादव यांच्या हस्ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर कारखाना दुसरा स्टॉप ते मांजरेमळा येथे आमदारांच्या माध्यमातून तयार झालेल्या रस्त्याचं उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। नारळ फोडताना प्रत्येक गटानं आपल्या माणसालाच पुढे केलं, त्यामुळे उपस्थितांमध्ये हलकी फुलकी कुजबूज सुरू झाली। कार्यक्रमाला शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, नगराध्यक्ष योगिता कांबळे, विदुला यादव, अनिता संकपाळ, श्वेता जाधव, शिवानी कांबळे, सुवर्णा कांबळे, सविता पुजारी, कल्पना काळे, रेखा कोरे, अनुराधा गुरव, दीपाली फल्ले, उल्हास सावळे, राहुल कोळी, विजय आर्गे, अमर शिंदे, शाहुल कोळी, शरद उर्फ बापू सोमोरे, दीपक भाट, ओमकार माने गावडे, निलेश गावडे, माजी नगरसेवक पंडित काळे, प्रकाश गावडे, राजेंद्र माने, त्याचप्रमाणे माजी सरपंच बीजी माने, ज्येष्ठ नागरिक बजरंग काळे, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे प्रताप उर्फ बाबा पाटील, तसेच दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव, दर्गोबाबा गावडे, बाजार समितीचे माजी अध्यक्ष विजय माने देशमुख, रणजित पाटील, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि शहरातील मान्यवर, त्याचबरोबर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर. पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब माळी, सचिव डॉक्टर दगडू माने, पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की शिरोळ शहराचा विकास हा सर्वांचा आहे, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करत आहोत। एकूणच शिरोळमध्ये सध्या एक वेगळीच राजकीय केमिस्ट्री तयार झाली आहे। निवडणुकीत विरोधक असलेले नेते विकासाच्या नावाखाली एकत्र येतात, मात्र नारळ कोण फोडणार या छोट्याशा मुद्द्यावरून अजूनही गमतीशीर स्पर्धा कायम आहे। शेवटी शिरोळकर म्हणू लागलेत की राजकारण राहू द्या बाजूला, फक्त कामं अशी सुरू ठेवा, नारळ कोणीही फोडा। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।